मुळामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा गुलाबराव पाटील साहेबांनी जे काही आता मत मांडलेलं होतं की ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व यश महायुतीला मिळालेलं आहे आणि त्या यशामध्ये ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यकर्ते निवडणुका लढतील, मग त्या महापालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, या निवडणुकांमध्ये आमचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात आता आम्ही प्रचार करावा, हे काही शोभणारी गोष्ट नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की गुलाबराव पाटील साहेबांनी जे काही मत मांडलेलं असेल की आपल्या कार्यकर्त्यांचं हित आपल्या फायद्यापुरती आता जर का कोणी बघत असेल तर ते योग्य नाही। त्यामुळे आपण महायुतीतल्या कार्यकर्त्यांना सांभाळणं ही प्रत्येक पक्षाच्या नेत्याची ती जबाबदारी आहे। ती जबाबदारी जर का पार पाडली तर ती जास्त अधिक योग्य होईल, असं गुलाबराव पाटील साहेबांचं मत जे आहे ते त्या मताशी मी सहमत आहे। गिरीश महाजनात म्हटले की ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणीच महायुती होईल, ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या ठिकाणीच मैत्रीपूर्ण लढती होतील। नाही, आता महाजन साहेब काय म्हटले मला माहिती नाही, पण महाराष्ट्रामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टींची मी ज्या गोष्टी निवडणुकांचा उल्लेख केला, विधानसभा आणि लोकसभा, मग त्या ठिकाणी काय ज्या ठिकाणी शक्य युती ज्या ठिकाणी युती होती त्याच ठिकाणी प्रचार झाला का? तो संपूर्ण महाराष्ट्रात झाला, प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात झालेला आहे। त्यामुळे त्या ठिकाणच्या महायुतीतल्या कार्यकर्त्यांना आता आपल्याला सांभाळणं हे गरजेचं आहे। त्यामुळे त्यांनी काय सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा महायुतीतल्या कार्यकर्त्यांनी एकमेकाच्या विरोधात काम करणं आता काही शोभत नाही। राष्ट्रवादी म्हणून आपली काय भूमिका राहणार जातं जिल्ह्यामध्ये? कारण भाजप असेल, शिवसेना असेल, सोबळावर भाषा करत आहे, महायुतीचं अजून स्पष्ट कुठलंही धोरण ठरलेलं नाही आहे। पण तिकडे आपले राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पण काल बोलणं झालं होतं की जर युतीने झाली तर भाजपच्या जे नगरसेवक असतील उमेदवारांना आम्ही पाडणार, असं आपलेच सदानंद शेट्टे बोलले काल पुण्यामध्ये। तर राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार जिल्ह्यात जर युतीने झाली तर? हे मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका सुरुवातीपासून महायुतीमध्ये आपण निवडणूक लढल्या पाहिजे अशा स्वरूपाचाच सूर आत्तापर्यंत तरी मी ऐकलेला आहे। कोण काय बोललं असेल ते काही मला माहिती नाही, परंतु जळगाव जिल्ह्याचा आपण जर का विचार केला तर प्राधान्य आम्ही महायुतीत निवडणूक लढवण्याचंच त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। आणि समजा जर का महायुती नाहीच झाली तर असं काही नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही जिल्ह्यामध्ये एकही जागा लढवणार नाही, बाहेर सगळ्या पक्षांना दिला जाईल असं काही होणार नाही। आम्ही आमच्या क्षमतेनुसार आमची ताकदसुद्धा येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये दाखवूनच देऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।